भगवते वासुदेवाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत श्री गरुड महापुराण. आजपासून प्रतिदिन आपण हे परमपावन दिव्य गरुड पुराण श्रवण करणार आहोत. भगवान श्री हरी विष्णू आणि गरुड यांच्या संवादातून निर्माण झाले गरुड पुराण. विद्या, यश, सौंदर्य आणि लक्ष्मी, त्याचबरोबर विजय आणि आरोग्यकारक आहे. जो मनुष्य याचे पठण अथवा श्रवण करेल त्याला सर्व ज्ञान प्राप्ती होऊन अंतिम स्वर्गाची प्राप्ती होते. जो मनुष्य एकाग्र चित्ताने याचे पठण अथवा श्रवण करतो त्याला धनाची इच्छा असेल तर धन प्राप्ती होते, धर्मशील असेल तर धर्म प्राप्ती होते आणि इहलोकी भोग प्राप्त करून परलोकी त्याला मोक्ष प्राप्त होतो. या गरुड पुराणाच्या श्रवण अथवा पठण घडले तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य होतात. तथा सर्व कामना इच्छुकांच्या मनोकामना पूर्ण होतात. विद्यार्थ्यांना विद्या, विजयार्थ्यास विजय, ब्रह्महत्यादी पापी मनुष्याला पापमुक्त मिळते. जो मनुष्य त्याचे नित्य पठण अथवा श्रवण करतो त्याला कधीही अकाली मृत्यू येत नाही आणि त्याच्या सर्व दृष्ट शत्रूंचाही नाश होतो. जसे देवामध्ये जनार्दन श्रेष्ठ, शस्त्रामध्ये सुदर्शन श्रेष्ठ, तसेच पुराणामध्ये हरितत्व निरूपणामध्ये गरुड पुराण हे मुख्य आहे. जो मनुष्य गरुड पुराण पठण अथवा श्रवण करतो तो निष्पाश होऊन यमाच्या भयंकर यातनापासून दूर राहतो. त्याला स्वर्ग प्राप्ती होते. तो या जीवन चक्रातून मुक्त होतो. चला तर मग अशा या परमपावन, परमदायी आणि दिव्य अशा श्री गरुड पुराणाला आपण सुरुवात करूया. आज या गरुड पुराणामधील अध्याय पहिला आपण श्रवण करूया. अध्यायाला सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे. हे परमपावन कथा आपण जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांना या पवित्र एक कथा श्रवणाची दुर्बल संधी प्राप्त करून द्या. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा, प्रत्येक अध्यायाचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी. चला तर मग पावन आणि दिव्य अशा श्री गरुड पुराणाला सुरुवात करूया. श्री गरुड पुराण अध्याय पहिला. धर्म ज्याचे मूळ आहे, वेद ज्यांचे खोड आहे, पुराणरूपी फांद्यांनी जो समृद्ध आहे, संज्ञा ज्यांचे पुष्प आहे आणि मोक्ष ज्यांचे फळ आहे, अशा या भगवान मधुसूदन रूपी कल्पवृक्षाचा जय जयकार असो. इथे भगवंताला पादक अर्थात वृक्षाची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे वृक्ष सर्वांना आश्रय देतात त्याप्रमाणे भगवान आपल्या चरणी सर्वांना आश्रय देऊन सर्वांचे रक्षण करतात. म्हणूनच म्हणतात, पदमभ्याम चरणाभ्याम पाती रक्षताती पात पहा. एकदा देवश्री नेवस्य अरण्यामध्ये सहस्र वर्षामध्ये पूर्ण होऊन यज्ञाला प्रारंभ केला होता. एके वेळी प्रातःकाळी हवनादी कर्म उरकल्यानंतर त्या सर्व ऋषींनी आसनाधीन सुतजी महाराजांना आदरपूर्वक विचारले. ऋषीवर्य म्हणाले, हे सुतजी महाराज, आपण सुखदायी अशा देवमार्गाचे निरूपण केले, परंतु यावेळी आम्हाला भयंकर अशा यमाविषयी जाणून घ्यायचे आहे आणि आपण आम्हाला याविषयी सांगण्यामध्ये सामर्थ्य आहात, तेव्हा आपण आमची ही जिज्ञासा पूर्ण करावी. सुतजी म्हणाले, हे मुनिवर्य लक्षपूर्वक आहे. मी आत्ता आपणाला दुर्गम अशा यममार्गाविषयी सांगणार आहे. झोपून नेवंतासाठी सुखद आणि पापी लोकांसाठी अत्यंत दुःखद आहे. पक्षीराज गरुडाच्या प्रश्नावर भगवंतांनी ज्याप्रमाणे सांगितले होते त्याप्रमाणे मी आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी हे सांगेन. एकदा वैकुंठ लोकामध्ये शेषशय्येवर विराजमान श्रीहरी विष्णूंना गरुडजीने साष्टांग नमस्कार करून विचारले. गरुडजी म्हणाले, हे प्रभू, आपण आम्हाला भक्ती मार्गाविषयी अनेकदा सांगितले आहे. भक्तांना प्राप्त होणाऱ्या उत्तम गतीबद्दलही आम्ही आत्ता जाणतो, परंतु प्रभू आत्ता आम्हाला यममार्गाविषयी सांगावे. आम्ही असा ऐकला आहे की आपली भक्ती न करणारे पापी लोक नरकात जातात. अशा अधर्मी लोकांचा धिक्कार असो. तर हे प्रभू, अशा पापी लोकांना जे गती प्राप्त होते यमलोकामध्ये त्यांना कोणकोणत्या दुःख यातना भोगावे लागतात याविषयी कृपया आम्हाला सांगावे. तेव्हा भगवान श्री हरी म्हणाले, हे गरुड, मी आता तुला त्या मार्गाविषयी सांगणार आहे ज्या मार्गाने पापीजन नरकाची यात्रा करतात, जे ऐकायला सुद्धा भीतीदायक आहे. हे गरुड, जो प्राणी आहे दया आणि धर्मविरहित आहे, जो दुष्ट लोकांच्या संगतीमध्ये राहतो, शस्त्र आणि सत्संगापासून दूर असतो, जो स्वतःला स्वयंप्रतिष्ठित मानतो, त्याचे चित्त विषयासक्त असते, अहंकार निधनाच्या अहंकाराने मधुर मत असतो,
जो मायाजलामध्ये गुरफटून कामनापूर्तीच्या मागे धावत सुटतो, असे हे व्यक्ती अपवित्र नरकामध्ये पडतात. जे लोक ज्ञानशील असतात त्यांना परमगती प्राप्त होते, मात्र पापी लोकांना या सर्व लोकातही दुःख मिळते आणि मृत्यूनंतरही असह्य यमयातना भोगाव्या लागतात. आता त्याबद्दल मी तुला सांगतो. यथोपार्जित पुण्य आणि पापाचे फळ भोगून त्याला आधी म्हणजेच मानसिक आजार आणि व्याधी म्हणजे शारीरिक आजार होतात. जीवनावर अपार प्रेम असणाऱ्या त्या जीवाला न कळू देता सर्पाप्रमाणे बलवान काळ त्याच्याजवळ येतो. त्या अशा अवस्थेमध्येही त्याला या संसाराचा वीट येत नाही. त्यांनी जीवनभर ज्याचं पालन पोषण केलं ते अंती त्याचा सांभाळ करतात. वृद्धापव्यवस्थेमुळे विकृत झालेल्या त्या मरणाभिमुख व्यक्तीला कधीही अवमानकारक वागणूक केली जाते आणि तो कुत्र्याप्रमाणे आपले जीवन व्यतीत करतो. तो आजारी पडतो, त्याला नैराश्य येतं, त्याचा आहार आणि इतर क्रियाही कमी होतात, मंदावतात, प्राणवायू बाहेर पडते वेळी डोळे उलटे होतात, कफामुळे त्याची नाडी बंद पडते, त्याला श्वास घेण्यासाठी अडचण येते आणि कंठातून गुरगुर आवाज येतो. चिंताग्रस्त नातेवाईकांनी वेढले तो मनुष्य कालपाशांनी वशभूत झाल्यामुळे बोलण्याची इच्छा असूनही तो बोलू शकत नाही. अशा प्रकारे सदैव कुटुंबाच्या भरणपोषामध्ये मग्न असलेला तो व्यक्ती अतितीव्र वेदनेने अंतिम वेळी मरण पावतो. हे गरुड त्या अंतिम समयी त्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि ते लोक आणि परलोक यांना एकत्रितपणे पाहू लागतो. हे सर्व अद्भुत दृश्य पाहून तो मंत्रमुग्ध होतो. त्यावेळी त्याची सर्व इंद्रिय जड होतात आणि तो हालचाल करण्यासाठी सुद्धा बद्ध होतो. अंतिम समयी प्राणवायू आपले स्थान सोडून गेल्यामुळे एक क्षणही त्याला कल्पप्रमाणे भासमास होतो. त्या मरणासही व्यक्तीच्या मुखातून लाळ आणि फेस येतो. पापी मनुष्याचा प्राण अधोद्वार म्हणजेच गुदमरल्याद्वारे मार्गाद्वारे निघून जातो. त्यावेळी भयंकर 2 यमदूत येतात. त्यांचे नेत्र क्रोधाने लाल झालेले आणि हाती पाषाण दंड धारण केलेले असते. त्या यमदूतांचे केस कावळ्या समान काळे, मुख वाकडे आणि नखे शस्त्राप्रमाणे तीक्ष्ण असतात. अशा या भयावह यमदूतांना पाहताच तो प्राणी भीतीने मलमूत्र विसर्जित करतो. त्यावेळी शरीरातून अंगठ्या एवढा हा जीव विलाप करत बाहेर पडतो आणि यमदूत त्या जिवंत पकडून पाश त्याच्या गळ्यामध्ये बांधून त्याला यमलोकी घेऊन जातात. त्यावेळी त्या शरीरामधून अंगठ्या एवढा हा जीव विलाप करत बाहेर पडतो आणि यमदूत त्या जीवात्म्याला पकडून पाश त्याच्या गळ्यामध्ये बांधून त्याला यमलोकी घेऊन जाण्यासाठी निघतात. यामधून त्या पापी जीवाला यमलोकातील दुःख वारंवार ऐकवत राहतात. यमदूताच्या त्या भयानक गोष्टी ऐकून पापात्मा मोठमोठ्याने रडू लागतो, परंतु यमदूत त्याच्यावर थोडी सुद्धा दया करत नाही. त्यानंतर तो अंगठ्या एवढा जीवात्मा आपल्या पापांचा विचार करत चालत राहतो. अग्नीसारख्या तप्त वाळूवर जो जीवात्मा चालू शकत नाही तो तहान भुकेनं व्याकुळ होतो. तेव्हा यमदूत त्याला चाबुकाने मारून पुढे नेतात. तो जीव ठिकठिकाणी पडतो, बेशुद्ध होतो आणि पुन्हा उठून पुन्हा चालू लागतो. अशा प्रकारे यमदूत अंधकारमय मार्गातून त्याला यमलोकी घेऊन जातात. 2-3 प्रहरामध्ये तो यमलोकामध्ये पोहोचतो. यमदूत त्याला नरकातील यमयातना दाखवतात. अशा प्रकारे यम आणि यमयातना पाहून तो जीवात्मा यमाच्या अज्ञानी यमदूतांना सह आकाश मार्गे या मानवलोकी परत येतो. घरी येताच वासनाधीन तो जीव पुन्हा शरीरामध्ये प्रवेश करू इच्छितो, परंतु यमपाशनात अडकलेला असल्यामुळे तो काहीच करू शकत नाही. हे गरुड तो पापी जीव पुत्राद्वारे प्राप्त केलेल्या पिंडदान आणि दानग्रहण करतो, परंतु तरीही त्याची तृप्ती होत नाही, कारण पापी मनुष्याला पिंडदान आणि श्रद्धांजली यांचा काहीच लाभ होत नाही. अशा प्रकारे तहान भुकेने व्याकुळ तो जीव यमलोकात जातो. ज्याचे पिंडदान होत नाही तोपर्यंत रूपाने भ्रमण करत राहतो. लाखो वर्ष लोटले तरीही कर्म भोगल्याशिवाय ते संपत नाही. त्यामुळे जोपर्यंत जीव आपले भोग भोगून संपवत नाही तोपर्यंत त्याला मनुष्य देही प्राप्त होत नाही. म्हणूनच मनुष्याच्या मृत्यूनंतर 10 दिवस पिंडदान करणे अवश्य आहे. हे गरुड, त्या पिंडदानाचे 4 भाग होतात. त्यातील 2 भाग पंचमहाभूत देहाला पुष्टी देणारे असतात. 3रा भाग यमदूताचा तर 4था भाग जीवात्मा प्राप्त होतो. 9 दिवसांच्या पिंडदानाने प्रेत शरीर बनते आणि 10व्या दिवसाच्या पिंडामुळे त्यामध्ये बळ येते.
स्थूल शरीर नष्ट झाल्यावर पिंड देहाने तो यमलोकात सुख आणि दुःख भोगतो. पहिल्या दिवसाच्या पिंडाने मस्त बनते, दुसऱ्या दिवसाच्या पिंडाने मान आणि खांदे बनतात, तिसऱ्याने हृदय बनते, चौथ्याने पाठ, पाचव्याने नाभी, सहाव्याने आणि सातव्याने क्रमशः कंबर आणि गुप्तांग बनतात, आठव्यानं मांड्या बनतात, नवव्याने गुडघे आणि पाय बनतात. अशा प्रकारे 9 पिंडामुळे देह प्राप्त होतं. 10व्याने त्यांची तहान भूक जागृत होते. या पिंड देहाला प्राप्त करून तो जीव सुधाक्रांत होऊन 12व्या आणि 13व्या दिवशी भोजन करतो. 13व्या दिवशी मर्कटाप्रमाणे बंदिस्त होऊन एकटाच यममार्गावर आपला प्रवास सुरू करतो. हे गरुड मार्गातील वैतरणीय नदी सोडतात. यममार्गाच्या अंतर 86,000 योजना. प्रेतात्मा दर दिवशी 247 योजना मार्गक्रम करतो. मार्गामधील पुढील 16 नगरी पार करून तो यमवाचा नगरीत पोहोचतो. तो 16 नगरी अशी आहेत: सौम्यपूर, शौर्यपूर, नरेंद्र भवन, गंधर्वपूर, शैलागम, कोंचपूर, क्रूरपूर, विचित्र भवन, भ्रातपूर, दुःखदपूर, नानाकंदपूर, सुप्त भवन, रौद्रपूर, प्योरवशनपूर, सीताढेपून आणि बहुभीतीपूर यांना पार केल्यानंतरच यमापुरी मध्ये धर्मराजाचे भवन आहे. यमदूताद्वारे यमपाशाणामध्ये बंदिस्त तो पापी जीव रस्त्यामध्ये हाहाकार करत विलाप करत यमपुरीला जातो. आणि श्रोते हो, अशा प्रकारे गरुड पुराणामधील हा पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. पुढील उर्वरित कथा दुसऱ्या अध्यायामध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.